राज्यात अनेक भागांमध्ये जुलै महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस झालाय। मात्र तरी सुद्धा ऐन पावसाळ्यात राज्यातल्या अनेक भागांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। राज्यातल्या 17 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय आणि त्यात छत्रपती संभाजीनगर विभागातल्या 5 आणि नागपूर विभागातल्या 4 जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यांमधले काही गावं, वाडे यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। सद्यस्थितीला 17 जिल्ह्यातल्या 618 गावांमध्ये 758 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजेच 395 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे राज्यात येत्या काळात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे। त्यामुळे वेळीच पाण्याचं योग्य नियोजन राज्य सरकारनं करणं आवश्यक आहे। दरम्यान नीनोमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असतानाच जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं दिलासादायक स्थिती निर्माण केली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात 89.08% पाणीसाठा आहे। यंदा प्रथमच रविवारी गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठ्याची नोंद झाली आहे। जून महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं धरणांनी तळ गाठला होता। यंदा 4 जुलैला धरणात 9% पाणीसाठा असताना गतवर्षी याच दिवशी धरणं 50.75% भरली होती। जुलैच्या शेवटच्या दिवसांमधल्या मुसळधार पावसानं पाणी चिंता दूर केली आहे। जूनमध्ये पावसानं ओढ दिल्यानं मुंबईकरांची चिंताही वाढली होती। मात्र जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसानं शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक साठा झालाय।